तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आज आपण निघालेलो आहे. तर चला आपण पहिलं गोडाऊनला जाऊ आणि मटर बघू कुठलं आलंय. तर मित्रांनो आपण घरातून निघालेलो आहे आणि आज आपल्याला झालेला आहे उशीर 10:30 वाजले. कारण की का तर मला झोपायला झालं उशीर. मी व्हिडिओ एडिट करून 2 वाजता सोडली. त्यानंतर थोड्या वेळ मोबाईल बघितला पण काय झोपच लागली नाही. तर मी आज झोपलो आहे 5 वाजता. त्यामुळे मला उठायला झालं थोडंसं उशीर. जाऊ दे, झालं होतं कधी कधी उशीर. मी आलो इकडे वाढवून झाला का व्यायाम? अहो ते कोणी तुम्हाला काय वाटतंय लोकांच्या कमी फरकाने जास्त फरकाने येणार तर मोदीचे पैसा भी बटन दबाओ. तेरे को क्या लगता है रे? हाँ तेरे को क्या लगता है? कुरकुमचाच भाला लायचा. तो आईफोन घेतो आजकाल. जीतेगा बीजेपी यूपी वाले भाई हो. बीजेपी आएगा और कौन आएगा? दाखवा रिझल्ट दाखवा 2 मिनिटं. काय रिझल्ट देखेंगे भैया. ब्लॉग लास्ट पर्यंत बघा कारण की वाईल्ड करप्ट चालले माल आलो की थांबा 2 मिनिटं. तर मित्रांनो आपण 35 बॉक्स घेऊन निघालेलो आहे पुण्यातले भवानी पेठेतले. तर चला आपण पटकन हे खाली करून येऊ कारण की वाईल्ड करप्टचा माल आलेला आहे. तर ते आपल्याला खाली करून यावं लागणार पटकन. तर चला पोहोचू पटकन भवानी पेठेत. तर मित्रांनो आता लय मोठा विषय झाला होता. विषय म्हणजे आता तुम्हाला काय सांगू, एक बॉक्सच खाली पडला. स्पीड ब्रेकर आला वर ठेवला होता. मटेरियल म्हणजे वर आलंय ना, तर त्याच्यावर वर ठेवला जास्त. तो सटकत आदत पुढं माग गेला असेल त्यामुळे पडला तो. वाट लागली मेन रस्त्याच्या मध्येच पडला. बरं झालं एकदम चिकटून कोणाची गाडी नव्हती माग, नाही तर लय मोठा प्रॉब्लेम झाला असता. आपण आलोय वाकडेवाडीला आणि आपल्याला जायचंय तापडीतून थोडंसं मटेरियल घेऊन जायचंय. भोसरी पावडर कोटिंग करायला जायचं इंद्रायणी चौकात. तर चला पटकन तिथं पोहोचू तापडीत आणि आपण जाणार आहे परत गोडाऊनला काय मटेरियल आले बघू. कारण की गोडाऊनला गाडी खाली झालेली आहे. मामा म्हणतोय जास्त जे लॉट आलेत, पण बघू आपल्याला काय 30, 35, 40 असेल तर बघू. कारण की मामा म्हणतोय 60, 70 असेच लॉट आलेत. तर चला पहिलं आपण दापोडीत पोचू, मटेरियल लोड करू आणि मग गोडाऊनला जाऊ. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं की गाडी आपली खाली झाली आणि तिथं असतात कंपनीचे लेबर आहेत तिथं. ते हमाली घेतात नाही का 20 रुपये पर बॉक्स. तर मी त्याला 670 रुपये मारले. तर ते माझ्या ह्याच्यातनं कट झाले आणि त्याला मी त्याच्या ह्याच्यात काही गेलेच नाही. तर त्याला म्हणलं की बाबा 5-10 मिनटं थांब, माझ्या ह्याच्यातनं कट झाले, तुझ्या बँकेत येतील किंवा माझ्या बँकेत येतील. माझ्या ह्याच्यातनं कट झालेत म्हणल्यावर माझ्या बँकेचा प्रॉब्लेम नाही, तुझ्या बँकेचा प्रॉब्लेम आहे. तरी पण तुम्हाला सांगतो 31 फोन केले, 31. आणि मी पुण्यात आहे म्हणून मी काय फोन उचलत नाही राहिलो त्याचा 2-3 वेळा मी उचलला फोन. त्याचा 2-3 वेळा उचलला फोन. मी त्याला सांगितलं पण की बाबा थांब म्हणून, येतील पण तो सारखाच फोन करत राहिला. आता मी पण फोन उचलला सोडून दिले कारण की तो लय डोकं खात राहिले. नाही आले आवशेट असं नसते तसं नसते. अरे म्हणलं थांब संध्याकाळपर्यंत, नाही आले तर मी तुला परत पाठवतो. एवढं काय टेन्शन घेतो तो. अरे म्हणतोय नाही झाले. आता काय बोलायचं असल्या माणसाला यार. जाऊ द्या, चला आपण पोचू दापोडीत, मटेरियल लोड करू, पोचू इंद्रायणी नगरला. तर मित्रांनो आपण एवढं मटेरियल भरून निघालेलं, चला इथनं जाऊ पहिला. तर मित्रांनो आपण मटेरियल खाली केलं इंद्रायणी चौकात आणि ते मटेरियल खाली गेल्यावर मी गोडाऊनला चाललो होतो. पण माझ्या डोक्यात विचार आला की विकास साहेबाला फोन करून जावा. विकास साहेबाला फोन केला तर विकास साहेब म्हणले अजून गाडीच खाली जाणार. एक 50चा लॉट निघालाय, तो आपल्या गाडीत बसणार नाही. तर आलाय माल तर आलाय आपल्याला. पण विषय काय झालाय की गाडी अजून खाली झाली नाही. थोडासा लॉट निघलाय बरं का 50चा, तो आपण बघू. तो आपल्या गाडीत बसणार नाही. कारण की आत्ता जर मी गेलो, विकास साहेब म्हणले आता 3:30 झाले. विकास साहेब म्हणले 1 तासाभरात गाडी खाली होईल. तर ती जर मी आत्ता गेलो तर मला 5 वाजता गाडी भरायला. कारण की मला जायचे 7 वाजता बाहेर आणि 7 वाजता मी जर 5 वाजता इथनं निघालो गोडाऊन लोड करून तर माझी एक पण डिलिव्हरी होणार नाही पुण्यातली. म्हणजे डिलिव्हरी तर होतील पण माझं काम होणार नाही. मला जायचे 7 वाजता बाहेर. म्हणून मी आता चाललेलो आहे घराकडे. स्माईकच्या सिग्नलपर्यंत गेलो होतो आपल्या. जाऊ द्या. तर मित्रांनो मी बसलो इकडे गॅलरीत आणि मी उद्या दाखवणार तुम्हाला की आज पाऊस आला होता. तर ह्या ब्लॉगचा तुम्ही सेकंड पार्ट नक्की बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.